भाग्यलक्ष्मी पतसंस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवितास धोका असल्याचा आरोप बापूसाहेब शिरगावकर यांना पोलीस संरक्षण देण्याची एसपींकडे मागणी। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी। चंदगड तालुक्यातील कोरज येथील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या इमारत बांधकाम व्यवहारातील कथित आर्थिक व्यवहाराचा जाब विचारणारे संस्थेचे संस्थापक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। समितीने दिलेल्या निवेदनानुसार भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या इमारत बांधकाम व्यवहारातील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे संस्थेचे सचिव सुनील यशवंत खरुजकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांसमोरच शिरगावकर यांच्यावर धावून जात खुर्ची उगारून मारण्याचा प्रयत्न केला, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। निवेदनात पुढे म्हटलं आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी चेअरमन तानाजी बेर्डे, सचिव सुनील खरुजकर तसेच अन्य 2 संचालकांनी बैठकीसाठी वारंवार संपर्क साधला होता। सभेच्या आदल्या दिवशी नागनवाडी येथे झालेल्या बैठकीतही शिरगावकर यांच्यावर खुर्ची घेऊन धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण झाल्याचाही दावा करण्यात आला आहे। या संदर्भात चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही संबंधितांवर प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। त्यानंतर चंदगड आणि नागनवाडी बाजारपेठेत 4 वेळा अडवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आपल्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचं शिरगावकर यांनी म्हटलं आहे। शिरगावकर यांच्या जीवितास कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित सचिव, चेअरमन तसेच कथित अपहाराला पाठबळ देणाऱ्या संचालकांना जबाबदार धरण्यात यावं अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि शिरगावकर यांना आवश्यक पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी समितीने केली आहे। पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य मुख्य कार्याध्यक्ष धीरज रुकडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कयेश पवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर मांडवकर, जिल्हा कृषी संघटक भगवान जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, चंदगड तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर, तालुका सचिव सुरेश दळवी, नागनवाडी विभाग प्रमुख विलासकुमार विजनेकर, हलकर्णी विभाग प्रमुख मनोज कांबळे यांच्यासह तालुका समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।